एका पायावर उभे राहिले, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 100 वर्ष तप केलं एका पायावर उभं राहून. आपल्याला 2 तास 2 पायावर कीर्तनात उभं राहणं होत नाही. ते एका पायावर 100 वर्ष तप केलं. तुम्ही म्हणाल मग वय तरी किती होतं नेमकं? हे प्रत्येक युगामध्ये आयुष्यातलं एक एक शून्य कमी झालंय. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा शून्य कमी झालं त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं द्वापारामध्ये 1,000 वर्ष. पुन्हा शून्य कमी झालं कलियुगामध्ये 100 वर्ष. आता 100 वर आलंय. आता सगळे मिळून प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 100 वरचे शून्य गेल्यावर राहिले 10 आणि 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी उरकायचे? मग 100 वरचं जर एक शून्य गेलं तर 10च राहतात. मग 100 वर्षे एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली.